नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट घेऊयात। अनेक प्रकरणांमध्ये मला त्रास पण शेवटच्या क्षणापर्यंत लढलो, माझी लढाई विकृतीच्या विरोधात, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य। जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीर, बडेकर आणि गोखले बिल्डरच्या कामाचं ऑडिट करावं, रवींद्र धंगेकरांची मागणी। आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी बनू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला। 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा, पंचनामे झाले तशी मदत शेतकऱ्यांना गेली, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली, 1 नोव्हेंबरच्या मोर्चासंदर्भात पोलिसांना दिली माहिती, अरविंद सावंतांची माहिती। निवडणुका आल्या की मुंबई विकली जाणार म्हणतात उद्धव ठाकरेंनी, नवी स्क्रिप्ट रायटर त्यांचा शोधावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना जोरदार टोला। 25 वर्षापासून एनाकोंडाचा मुंबईला विळखा, मुंबई गिळली, मुंबईची तिजोरी सुद्धा गिळली, ठाकरेंना मुंबईकर येत्या निवडणुकीमध्ये माफ करणार नाही, ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात एकनाथ शिंदे यांचा पलटवार। गरज असली की कुबड्या वापरायच्या आणि गरज संपली की कुबड्या फेकून द्यायच्या, ही भाजपची सवय, कुबड्या वापरून सत्तेत येणं भाजपची नीती, संजय राऊतांनी भाजपवर डागलं टीकास्त्र। माजी खासदार हिना गावित आज भाजपमध्ये करणार घर वापसी, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडणार। एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी चोरी, शिवरामनगरातील खडसेंच्या बंगल्यामध्ये चोरीची घटना, घटनेसंदर्भात पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येतील, नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मेरिटाईम वीक 2025चं आयोजन करण्यात आलं, यावेळेस मेरिटाईम लीडर्स कॉन्व्हेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्या विरोधात नोटीस बजावली, 50 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यात आला। मुंबई पालिकेचे आरक्षण सोडत नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता, 12 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान सोडत निघण्याची शक्यता। उल्हासनगरमध्ये रिपब्लिकन सेनेची शिवसेना शिंदे गटासोबत युती, रिपब्लिकन सेना संपूर्ण राज्यभरात 10% जागा लढणार, अमन आनंदराज आंबेडकर यांचं निवडणुकीच्या संदर्भात सूचक भाष्य। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची सुनावणी 21 जानेवारीला होणार, सर्वोच्च न्यायालयानं दिली तारीख। छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल बंद करा, इम्तियाज जलील यांची मागणी। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 17वी सुनावणी, पुढची सुनावणी आता 11 नोव्हेंबरला। ठाण्यामध्ये मनसेचा लक्षवेधी बॅनरवर ठाकरे कुटुंबाचं स्वप्न साकार, असा आशय, बॅनरवर बाळासाहेब आणि ठाकरे बंधूंचा फोटो। मनसेच्या वतीने एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना मार्गदर्शन करणार, 30 ऑक्टोबरला रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं घेतली मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारतींची भेट, 1 नोव्हेंबरच्या मोर्चाच्या परवानगीसाठी केली चर्चा। सुनील तटकरेंचा मंत्री भरत गोगावले यांना धक्का, उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार, मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार पक्षप्रवेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा रद्द, 1 ऑक्टोबरला पुण्यामध्ये होणार होता मेळावा रद्द होण्याचं कारण मात्र अद्यापपर्यंत अस्पष्ट। रत्नागिरीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मोर्चा, तिवा राजाकालीन बुद्ध विहार मुक्ती आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1,04 लाख रुपयांचा खर्च, नागपूर रवी भवन येथे विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजीचं काम सुरू। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागलं। कोल्हापुरातील भोगावती महाविद्यालयातील भरतीमध्ये पारदर्शकतेची ठाकरेंच्या युवा सेनेची मागणी, महाविद्यालयाच्या समोर जोरदार आंदोलन। नंदुरबार बस आगारामध्ये सद्यस्थितीमध्ये 10 इलेक्ट्रिक बस दाखल, आमदार डॉक्टर विजयकुमार गावितांच्या हस्ते इलेक्ट्रिक बसेसचं करण्यात आलं उद्घाटन। परभणीमध्ये सफाई कामगारांचं उपोषण माजी आमदार बाबाजानी दोरानी यांच्या मध्यस्थीनं संपलं, मध्यस्थीमुळे प्रशासनानं तातडीनं पुढची कारवाई सकारात्मक भूमिका घेतली।
परभणीतील पाथरी नागरी समस्यांचं तातडीनं निवारण करा, दलालांचा बंदोबस्त करा, आमदार राजेश विटेकरांचा प्रशासनाला कडक शब्दात इशारा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीच्या संदर्भात आज पुन्हा बैठक, आघाडी संदर्भातही कोर कमिटी घेणार निर्णय. आज मराठवाडा उत्तर महाराष्ट्राची होणार बैठक. निलेश घाळवेनं जामखेडमध्ये 60 एकर जागा खरेदी केल्याची माहिती. जामखेडमध्ये 14 ठिकाणी जमीन खरेदी विक्री झाल्याचं समोर. सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये राडा, जिल्हा प्रमुखांनी वादग्रस्त भाषण केल्यानं बैठकीत एकच गोंधळ. संतापून चंद्रकांत खैरे यांनीच पदाधिकाऱ्यांना झापलं. परतीच्या आणि अवकाळी पावसानं भात शेतीचं अतोनात नुकसान, तर सरसकट पंचनामे करून भरपाई द्या, शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांची मागणी. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार, अधिकारी कार्यालयामध्ये वेळेत हजर नसल्यानं नायगावचे भाजप आमदार राजेश पवार यांची गांधीगिरी. कराड नगर परिषदेमध्ये भाजपची घोडदौड सुरूच. माजी नगरसेवक अरुण जाधव आणि शारदा जाधव यांचा रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बच्चू कडूंच्या महाएल्गार आंदोलनासाठी शेतकऱ्यांची गर्दी. नागपूरमध्ये असंख्य शेतकरी आंदोलनासाठी दाखल. वर्ध्यामध्ये बच्चू कडू यांचं जागोजागी जंगी स्वागत. नागपूरकडे निघालेल्या महाएल्गार मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. नांदेडमध्ये उद्या ओबीसी समाजाचा एल्गार महामोर्चा. 2 सप्टेंबरचा जिया रद्द करण्याच्या मागणीसाठी काढण्यात येणार एल्गार मोर्चा. नागपूरमध्ये फडणवीसांच्या रामगिरीवर सुरक्षा वाढवली. बच्चू कडू यांच्याकडनं फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक. बच्चू कडूंच्या मोर्चामध्ये अनेक शेतकरी सहभागी. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रशासनाच्या वतीनं कोणतीही व्यवस्था नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या आक्रमक भूमिका. बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस. सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाणार नाही, आम्ही बैठकीला गेलो तर मोर्चाचं नेतृत्व कोण करेल, बच्चू कडूंचा सवाल. शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आम्हाला सर्व पक्षांनी सहकार्य करावं, बच्चू कडूंचं आवाहन. आम्ही 4 ते 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार, 5 नंतर आम्ही रामगिरी बंगल्यावर धडकणार, बच्चू कडूंचं वक्तव्य. बच्चू कडूंच्या मोर्चाच्या निमित्तानं नागपूरमध्ये पोलिसांची सुरक्षा वाढवली. पोलिसांकडून वर्धा नागपूर रोडवरील वाहतुकीच्या मार्गामध्ये काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले. बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी एल्गार. चटणी भाकर घेऊन शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी. कर्जमाफीशिवाय गावात परतणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी. हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचं निवेदन. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी एसआयटीतून चौकशी करण्यात यावी, सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी चाकण यांची माहिती. नागपूरमध्ये शासकीय मेडिकल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून डॉक्टर संपदा मुंडे यांना कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी पीएसआय गोपाल बदने यानं आपला मोबाईल लपवला. गोपाल बदनेच्या मोबाईलचा पोलिसांकडून आता शोध सुरू. नवी मुंबईतील सांदपाडा येथील 200 वर्ष जुनं दत्त मंदिर परिसरात सिडकोची नजर. दत्त मंदिर ट्रस्टचे गंभीर आरोप. सिडकोच्या भूमिकेमुळे आता दत्त मंदिर ट्रस्ट आक्रमक. अहिल्यानगरच्या सोनई पोलीस ठाण्यामध्ये दलित संघटनांचा भव्य मोर्चा. एका तरुणाचं अपहरण करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोर्चा. मारहाण करणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींवर कडक कारवाई करा अशी करण्यात आली मागणी. सिंधुदुर्गमधील मोंथा वादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणामध्ये पर्यटनावर परिणाम. समुद्रातील स्पोर्ट्स बंद. किल्ल्यावर जाणारी होडी वाहतूक सेवा बंद. नव्या जीआर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्राची मागणी. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे निमंत्रक रमेश केरे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट. थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात करण्यात आली मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमधील नाथसागर धरणाचे 18 दरवाजे उघडले. गोदावरी नदीमध्ये पाण्याचा मोठा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाडीतील 9 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी रखडली. जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात घोटाळ्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदा बांधकामांवर महापालिकेनं कारवाई सुरू केली. नागरिकांचे गुंठेवारीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. मात्र कारवाई थांबताच नागरिकांमध्ये उत्साह कमी. छत्रपती संभाजीनगरमध्ये युवा महोत्सवाला 189 महाविद्यालय गैरहजर महाविद्यालयांना 10,000 रुपयांचा दंड.
छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयातील 2800 बोगस जन्म प्रमाणपत्र रद्द, 150 जणांवर गुन्हा दाखल. सिंधुदुर्गातील INS गुलदारचं रूपांतर आता संग्रहालयामध्ये होणार, तर थेट समुद्राच्या तळाशी उतरून संग्रहालय पाहायला मिळणार. अतिवृष्टी आणि महापूर नुकसानग्रस्तांना आधार देण्याचा संकल्प, या संकल्पातून धाराशिवच्या 8 तालुक्यामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन. सिंधुदुर्गमधील देवगड एसटी स्थानकावर बॉम्ब असल्याची अफवेमुळे प्रवाशांची धावपळ, पोलिसांचं मॉक ड्रिल असल्याचं समजल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पालघरमधील बोईसर सिल्को एक्सट्रूशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील कामगाराचा शॉक लागून मृत्यू. परभणीमध्ये डेंग्यू सदृश्य तापाचा कहर, तापामुळे चिमुकल्या विद्यार्थ्याचा झाला मृत्यू. शिवशौर्य शस्त्र गाथा प्रदर्शन उद्घाटनासाठी मान्यवर नाही, व्यासपीठावरील खुर्च्या काढण्याची प्रशासनावर वेळ. उद्घाटनासाठी कोल्हापूरकरांना निमंत्रण नाही, खुर्च्या भरण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल सोडून जबरदस्ती बसवले. मीरा रोडमध्ये वोट जिहादचा व्हिडिओ व्हायरल, काशीमीरा परिसरातील व्हिडिओने निर्माण केली खळबळ. तर आपण आपले लोकच आमदार आणि नगरसेवक बनवू शकतो, असं व्हिडिओमध्ये वक्तव्य. हिंगोलीतील इसापूर धरणाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडले, नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा. ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान, मात्र लोणावळ्यात पावसासोबतच पसरली दाट धुक्याची चादर. हिंगोलीमध्ये पावसामुळे ऊसांची वाढ खुंटली, ऊस उत्पादनामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 48,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, 901 गावांना पावसाचा तडाखा. भिवंडीतील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट, नुकसानग्रस्त भागाची शांताराम मोरे यांच्याकडनं पाहणी. तर आमदार शांताराम मोरेंपुढे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकऱ्यांना आपलं जीवन संपवलं. हिंगोलीमध्ये शेतकऱ्याची विषारी औषध प्राशन करत आत्महत्या, कर्जबाजारीपणाला कंटाळत शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये सततच्या पावसानं मक्याचं मोठं नुकसान, कणसांना कोंब फुटले, तयार मक्याचा दर्जा खालावला. धुळ्यातील फागणे गावात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधणीला सुरुवात, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत जलसमृद्धीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल. न्यायमूर्ती सूर्यकांता नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली शिफारस, 24 नोव्हेंबरला घेणार शपथ. तर 24 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. राज्यात 15,631 पोलिसांची भरती उमेदवारांना करता येईल. 29 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत भरतीसाठी अर्ज. कोकणातील तेजस एक्सप्रेसच्या खानतान सेवेत घोळ, प्रवाशांना नाश्त्याऐवजी फक्त एक बिस्किटचा पुडा. दिवाळीपूर्वी हवाई माल वाहतुकीला भरारी, तर पुणे विमानतळावर विक्रमी वाढ. आता भेसळीचा अहवाल लवकरच उपलब्ध होणार, मोशीमध्ये अन्न औषध तपासणी प्रयोगशाळा. इंद्रायणी नदी लवकरच मोकळा श्वास घेणार, 526 कोटींचा इंद्रायणी सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्प. कांदळवन बचावसाठी 271 आठवडे स्वच्छता मोहीम, 5 वर्षात 1 लाख स्वयंसेवकांच्या वतीनं 1000 टन कचरा गोळा. 5वी 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, पण शिष्यवृत्ती परीक्षा CAT एकाच दिवशी. नागपुरातील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय अनुदान लाटलं, शाळेतील संबंधित पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली, गेल्या 2 दिवसातील हवेची गुणवत्ता मध्यम ते चांगल्या स्वरूपामध्ये. उगवत्या सूर्याला अर्ध छटपूजेची विधिवत सांगता, चंद्रपुरातील तलाव आणि नद्यांवर भाविकांची मोठी गर्दी. सोलापूरच्या बार्शीमध्ये वंचितच्या वतीनं बंदची हाक, RSSवर बंदी आणण्याची वंचितची मागणी. सकाळपासून बार्शी शहरामध्ये विविध बाजारपेठा बंद. रोजगार हमीच्या कामामध्ये बोगस मजूर, गडचिरोलीतील आलापल्ली वन विभागातला प्रकार. मानवाधिकार संघटनेचं बेमुदत ठिय्या आंदोलन, भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत कारवाईची मागणी. नांदेडमध्ये चुकीच्या पद्धतीनं पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी. कारवाईसाठी शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा. धाराशिवमधील कदेर ग्रामपंचायत समोर विविध मागण्यांसाठी महिलेचं आमरण उपोषण सुरू. उपोषणाचा आज दुसरा दिवस.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावरून घसरून दुचाकीचा अपघात, गेल्या 3 महिन्यात खराब रस्त्यानं अनेकांचा मृत्यू. कल्याणमधील बियर शॉपमध्ये एक्सपायरी डेट संपलेला बियर ग्राहकांना विकल्याची घटना. एक्सपायरी डेट संपलेली बियर प्यायल्यानं इस्माची प्रकृती खालावली. बेळगावमध्ये पत्नीनं पतीला एका लॉजवर रंगेहात पकडलं. पतीला प्रेयसीसोबत बघून पत्नीचा संताप, लॉजच्या समोरच पत्नीकडून पतीची धुलाई. अहिल्यानगरमध्ये एसटीत बसताना धक्का लागल्याच्या कारणावरून महिलांची हाणामारी, 4ही महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मद्य विक्रेत्याने ग्रामस्थाला गाडीनं उडवलं. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरातील घटना, ग्रामस्थांच्या अंगावर वाहन घालतानाचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांचा तपास सुरू. अमरावतीमध्ये बिबट्या काळविटाची शिकार घेऊन जाताना कॅमेऱ्यामध्ये कैद, वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. दादर स्टेशनवर प्रवाशानं केले स्वतःवर चाकून वार, फलाट क्रमांक 12 वर घडला प्रकार. प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न, फलाटावरील होमगार्डनं वेळीच प्रवाशाला अडवलं. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अयोध्येतील राम मंदिराचं कामकाज पूर्ण. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर 1.5 वर्षांनी मंदिराचं काम पूर्ण. मंदिर प्रशासनाच्या वतीने या संदर्भातली अधिकृत माहिती जारी. कल्याणमध्ये छठपूजा कार्यक्रमाच्या दरम्यान फटाके फोडण्यावरून 2 गटांमध्ये राडा, 2 गटांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, हाणामारीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल. यवतमाळमध्ये पूजेसाठी आणलेल्या सोन्याच्या ऐवजांवर चोरट्यांचा डल्ला, 30 लाखांच्या ऐवजासह रोख रकमेची चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. कणकवली साळिस्ते खून प्रकरणातील आरोपी गजाड, एलसीबीसह कणकवली पोलिसांच्या पथकानं 3 संशयितांच्या मुसक्या आवळल्या. ही मर्डर केस हाय प्रोफाईल असून आरोपींची संख्या वाढणार असल्याचा अंदाज. निलेश घाळवरला ताब्यात घ्या, पुणे पोलिसांचं यूके उच्चायुक्तालयाला पत्र. घाळवरनं चुकीच्या पद्धतीनं पासपोर्ट बनवला, त्याला डिटेक्ट करून आम्हाला रिपोर्ट करावं. त्याच्यावर पुण्यामध्ये बरेच गुन्हे दाखल असल्याचाही पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला. बुलढाण्यातील सोनाळा पोलिसांनी अवैध शस्त्रांसह दोघांना केली अटक. 5 देशी पिस्तूल आणि 2 मॅगझिनसह 16 जिवंत काडतुस जप्त. या संदर्भात पुढील कार्यवाही सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये महिलांची फसवणूक, मॅट्रिमोनी साईटवर बनावट प्रोफाईल तयार करत फसवणूक. आरोपीला पोलिसांनी दिल्लीत जाऊन बेड्या ठोकल्या. ठाण्यात मैत्रिणीसोबत झालेल्या वादामुळे मुलानं मैत्रिणीला पेटवलं. मुलगी 80% भाजली असून रुग्णालयामध्ये उपचार सुरू. आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी पोलीस करतायत. अहिल्यानगरमधील शनी-शिंगणापूर भागामध्ये 2 गावठी पिस्तूलसह 8 जिवंत काडतुस जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. कोल्हापुरातल्या शेंडा पार्कमध्ये तरुणाकडून 1.25 किलो गांजा जप्त. 38,000चा मुद्देमाल जप्त. पोलिसांचा तपास सुरू. नागपूरमध्ये एका तरुणीवर पोलीस अधिकाऱ्यानं अत्याचार केल्याचा आरोप. लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार, तक्रार नोंदवूनही कारवाई केली नाही. आरोपी अद्यापही फरार. पोलिसांचा शोध सुरू. कुर्ला बेंगलोर एक्सप्रेसमधून संशयित दहशतवादी अटकेत. आरोपी अल-कायदा दहशतवादी संघटनेशी संलग्न असल्याची माहिती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ झाला व्हायरल. वर्दीवर नसलेला बदने गाड्या अडवत विचारपूस करत असल्याची दृश्य. वसईमध्ये ड्रग्जच्या फॅक्टरीवर पोलिसांची मोठी कारवाईत 6 किलो एमडी ड्रग्ज आणि कच्चा माल जप्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी निलंबित. अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मित्रासोबतचा फोटो कुटुंबियांना दाखवण्याची धमकी. आरोपीच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू. नाशिकमध्ये 118 बेशिस्त रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 64 रिक्षा जप्त. नागरिकांकडून बेशिस्त रिक्षा चालकांच्या अनेकदा तक्रारी. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार. मुंबईत काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन. नव्यानं सुरू केलेल्या ॲक्वा लाईन मेट्रो स्थानकाच्या नावांसंदर्भात काँग्रेसनं घेतला आक्षेप. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एमआयएम स्वबळावर लढणार. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठकीमध्ये घेतले महत्त्वाचे निर्णय.
2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता. सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या निधीला सुद्धा देण्यात आली मान्यता. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर. 11 नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाच्या सोडतीचा निकाल आयोगाला पाठवण्याचे निर्देश. पोलिसांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी पोस्टर आणि बॅनर लावले. तातडीनं बॅनर काढून टाकण्याचे आयुक्तांचे आदेश. पुण्यातल्या जैन बोर्डिंग जमीन प्रकरणी आम्ही धर्म विकू देणार नाही. धर्मादाय आयुक्तालयाच्या बाहेर जैन बांधवांची जोरदार घोषणाबाजी. वळणाचा अंदाज न आल्यानं बारामती मोरगाव रस्त्यावर ट्रक उलटला. बारामतीच्या कव्हारगज गावाजवळची घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी महिला डॉक्टरचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त. मृत डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाही. दादरमध्ये प्रवाशानं स्वतःवर चाकून वार केल्याची घटना. फलाट क्रमांक 12वर प्रवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न. होमगार्डनं वेळीच प्रवाशाचा जीव वाचवला. सोलापूरच्या बार्शीमध्ये 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या. ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. करता पुरुष गमावल्यानं कुटुंब उद्ध्वस्त. बंजारा समाजाच्या व्यक्तीची आत्महत्या. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या. व्हिडिओ काढत संपवलं जीवन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.